नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज आपण माहिती घेणार आहोत सिडकोच्या बामणडोंगरी येथे असणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल। आणि ह्या प्रोजेक्ट बद्दल जर आपण बघितलं तर या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी एक लॉटरी निघून गेली आहे। त्याच्यामुळेच आता बऱ्याच जणांचे बँकेचे जे इन्स्टॉलमेंट आहे तेही पे करून झाले असतील आणि आता लवकरच जे प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता आहे तो फक्त एक पेंडिंग असेल आणि जवळपास मेंटेनन्सचे चार्जेस। त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न आहे की नक्की आता पुढे काय करायचे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलही डिस्कस करणार आहोत आणि याचबरोबर या प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन कुठपर्यंत आलं आहे हेही आपण त्या ऍक्च्युअल साइटला व्हिजिट करून त्या गोष्टीचा आढावा घेणार आहोत। आणि याचबरोबर आपण बघणार आहोत की या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट कधी असणार आहे आणि एक्सपेक्टेड पजेशन डेट ही कधीपर्यंत असू शकते। या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया सर्व माहिती। तर मित्रांनो, सर्वप्रथम तर बामणडोंगरीच्या लॉटरीमध्ये ज्या वेटिंग लिस्टमध्ये होते त्यांनाही आता घरे अलॉट झाली आहेत आणि त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे। त्याच्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की त्यांची बिल्डिंग ही नक्की या 43 बिल्डिंग पैकी कोणती आहे। तर त्या सर्वांसाठी आणि ज्यांना कोणाला अजूनपर्यंत माहिती नसेल त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती हा जो बिल्डिंगचा प्लॅन आहे तो शेअर करत आहे। आणि त्या बिल्डिंगच्या प्लॅनला तुम्ही बघू शकता की एका बाजूस हा बामणडोंगरी स्टेशन असणार आहे पूर्णपणे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला हे जिओ इन्स्टिट्यूटला लागून जो रस्ता आहे तो असणार आहे आणि त्याच्या अपोजिटला जर बघाल पुढे तर तो पूर्णपणे सी फेस असणार आहे। तर याच बिल्डिंग प्लॅनची हेल्प घेऊन तुम्हाला नक्कीच कळू शकते की नक्की तुमची बिल्डिंग ही या 43 बिल्डिंग पैकी कोणती असणार आहे। आणि मित्रांनो, जसं आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आता जी बामणडोंगरीची जी बँकेची जी प्रोसेस चालू होती आणि ती जी बँकेची लोनची प्रोसेस ही ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। कारण की बँकांकडून किंवा तुमच्याकडून जे इन्स्टॉलमेंट पे करायचे होते ते ऑलमोस्ट सगळ्यांचे पे झाले असणार आहे आणि आता फक्त प्रधानमंत्री आवास योजनेचं पेमेंट हे बाकी असणार आहे। आणि लवकरच जो लास्ट हप्ता जो आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा तोही गव्हर्नमेंट कडून पे केला जाईल आणि त्यानंतर नक्की काय करायचे हा बऱ्याच जणांना प्रश्न येतो। आणि याचबरोबर आता पजेशन कधी असणार आहे हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तर आता जसं आपले सर्व पेमेंट हे कम्प्लीट होतील त्यानंतर ही पुढची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस। आणि रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तुम्ही जसे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी जसं तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन व्हिजिट करावं लागलं होतं त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे। आणि ज्या वेळेला ही रजिस्ट्रेशन प्रोसेस ही स्टार्ट होईल त्याच्यानंतरच लगेचच आपल्याला हे पजेशन हे मिळणार आहे। आणि मित्रांनो, जे पजेशन हे नक्की कधीपर्यंत मिळू शकते हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल या बिल्डिंगची ही प्रपोज कम्प्लिशन डेट्स कधी असणार आहेत किंवा जे एक्सपेक्टेड या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट कधी असणार आहे। आणि त्यासाठी जर आपण महारेराच्या वेबसाईटवरती बघितलं तर या सर्वच प्रोजेक्ट मधल्या बिल्डिंगच्या म्हणजेच EA01 पासून ते EA43 पर्यंतच्या आपण बिल्डिंग जर बघितलं तर महारेराच्या वेबसाईट नुसार या सर्व बिल्डिंगची प्रपोज कम्प्लिशन डेट असणार आहे ती आहे 31 डिसेंबर 2024। म्हणजेच या वर्षाच्या शेवटपर्यंत या प्रोजेक्ट मधल्या सर्व बिल्डिंग ह्या कम्प्लीट झालेल्या असणार आहेत। आणि त्याचबरोबर जर तुम्ही या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट पाहिली तर ती असणार आहे जवळपास 30 जून 2025। म्हणजेच या प्रोजेक्टची जी कम्प्लिशन डेट आहे त्यासाठी बराच टाइम आहे। बट प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट म्हणजे काय, तर प्रोजेक्टची कम्प्लिशन म्हणजे या प्रोजेक्टमध्ये जे तुमच्या आजूबाजूला जो प्रोजेक्टचा रस्ता आहे, या प्रोजेक्टचे ड्रेनेज लाईन वगैरे किंवा या प्रोजेक्टचे बाकी सोयी सुविधा ज्या इन्क्लुडेड असतात त्या सर्व गोष्टींची जी कम्प्लिशन डेट आहे ती आहे जून 2025। पण मित्रांनो, जर आता आपण बघितलं तर ऑलमोस्ट हा रस्ता पूर्णपणे कम्प्लीट झालेलाच आहे। त्याचबरोबर ड्रेनेज लाईन म्हणा किंवा पाण्याची जी लाईन आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी सप्लाय, या सर्वच गोष्टींचं काम हे पूर्णपणे झालेलं आपल्याला दिसत आहे। आणि त्यामुळेच जे बिल्डिंगची जी कन्स्ट्रक्शनची जी कम्प्लिशन डेट आहे जी की 31 डिसेंबर 2024 ही प्रपोज डेट असते। म्हणजे एक्सपेक्टेड असतं की इथपर्यंत काम कम्प्लीट व्हावं। पण जर आता आपण कन्स्ट्रक्शन बघितलं तर हे ऑलमोस्ट हे कम्प्लीट झालेलं ऑलरेडी दिसत आहे। आणि आता आपण आहोत सप्टेंबर मध्ये आणि सप्टेंबर पासून आपल्याला ऑलमोस्ट 4 महिने बाकी आहेत हे पूर्ण वर्ष संपण्यासाठी। आणि या प्रोजेक्टचे जर कन्स्ट्रक्शनचं आपण काम पाहिलं तर यावरून एवढं तर नक्कीच कळतं की या प्रोजेक्टमध्ये अजून जास्त काही बनवण्याचे बाकी राहिले नाहीये। ऑलमोस्ट हे प्रोजेक्ट मधल्या सर्व गोष्टी या कम्प्लीट झाल्या आहेत आणि त्यामुळेच आपण हे पजेशन जे आहे हे आपण एक्सपेक्ट करू शकतो डिसेंबर पर्यंत किंवा किंबहुना जर सर्व अजून वेगाने झाले तर डिसेंबरच्या आधीही किंवा मॅक्स टू मॅक्स आपल्याला हे जॅन पर्यंत एक्सपेक्टेड असू शकतं की हे पजेशन आपल्याला भेटू शकतं किंवा जॅन पर्यंत सिडकोने हे पजेशनही द्यायला हवेच। तर मित्रांनो, यासाठी आता आपण ऍक्च्युअल साइटला व्हिजिट करूया, बघूया तिथे कशा प्रकारे कन्स्ट्रक्शनचं काम झालं आहे। त्यानुसार तुम्हीही नक्कीच कमेंट करून कळू शकतात की जे कन्स्ट्रक्शनचं काम बघून तुम्हाला काय वाटतं की अजून किती महिन्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण होऊ शकेल आणि पजेशनची एक्सपेक्टेड डेट ही तुमच्या मध्ये काय असणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी चला मग साइटला व्हिजिट करूया आणि पाहूया ऍक्च्युअल साइट मध्ये कन्स्ट्रक्शनचं काम हे कुठपर्यंत चालू आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत बामणडोंगरी स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर असलेल्या सिडकोच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी। हा प्रोजेक्ट हा बामणडोंगरीच्या सेक्टर 6 मध्ये आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण याच्याबद्दल आढावा घेणार आहोत की याचं कन्स्ट्रक्शनचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि कधीपर्यंत हे काम हे पूर्ण होऊ शकतं आणि त्याचबरोबर हे कोणत्या स्टेजवरती हे काम चालू आहे
या सर्वच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तुम्ही बघू शकतात की बामणडोंगरी स्टेशनच्या समोरचा जो रस्ता आहे तो आता पूर्ण झाला आहे. इथे बऱ्याच जागी ही रोड लॅम्पही लावण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता आपण सुरू करूया बिल्डिंगचा आढावा घेण्यासाठी. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जो बिल्डिंग नंबर 37 पासून आपण सुरू करूया. आणि बिल्डिंग नंबर 37च्या आजूबाजूचा म्हणजेच फेज 1चा हा पार्ट आहे. तुम्ही बघू शकता की इंटरनल हे काम ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. आपण जुन्या व्हिडिओजमध्येही बघितलेलं आहे की या बिल्डिंग या पूर्णपणे रेडी झालेल्या आहेत आणि इंटरनल कन्स्ट्रक्शन ही काम हे पूर्ण झालेलं आहे. आणि मित्रांनो, आता आपण इकडे नवीन गोष्ट ही बघू शकतात की इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी बॅरियर्स हे इन्स्टॉल केलेले दिसत आहेत. म्हणजेच यावरून आपल्याला दिसून येतं आहे की सिडको हे सिक्युरिटीवरही किती भर देत आहे. म्हणजेच इकडे ज्यांना घर लागलं आहे त्यांना फक्त स्वस्तामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शनचं घर नाही भेटलं आहे, तर त्याचबरोबर सिक्युरिटीवरही परिपूर्ण अशी व्यवस्था केलेलं हे घर असणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकतात की इकडे हा जो फेज 1चा पार्ट आहे, फेज 1च्या पार्टवरती तुम्ही आधी जर इकडे आला असाल तर इकडे तुम्हाला पत्रा लावलेला दिसला असेल. बट आता तुम्ही बघू शकतात की इकडचे जे बॅरियर्स होते जे पत्र्याचे ते पूर्णपणे काढले गेले आहेत. आणि त्याच्यामुळेच आपल्याला आता इकडे कंपाऊंड वॉल जी आहे ती पूर्णपणे व्हिजिबल झालेली दिसत आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकतात की जो फेज 1चा जो पार्ट आहे तो पूर्ण झालाच होता. आणि त्याचबरोबर जे फेज 1चे जे गेटचं जे कन्स्ट्रक्शन हा पार्टमध्ये जे बाकी होतं तेही इथं आपल्याला पूर्ण करताना दिसत आहे. तुम्ही बघू शकतात की गेटच्या समोर हे ब्लॉक्सचं लावण्याचं काम सुरू आहे आणि हे कामही जवळपास आठवड्याभरात आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल. आणि याचबरोबर मित्रांनो, जर आपण पुढे बघितलं तर इकडे जे आपल्याला जे कन्स्ट्रक्शन दिसतं आहे रूमच्या प्रमाणे ते एक मीटर रूमचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच बिल्डिंगला असे वेगवेगळे मीटर रूम देण्यात आले आहेत. आणि जर तुम्ही हा पार्ट बघाल तर हा फेज 1 आणि फेज 2च्या मधला हा पार्ट आहे. बऱ्याच दिवसापूर्वी जर आपण आला असाल इकडे तर तुम्हाला इकडे मोठे मोठे मातीचे ढीग दिसत असतील, पण आता हे पूर्णपणे कंप्लीट झालं आहे. आणि जे तुम्ही समोर बघू शकतात की हे जे आहे हे पब्लिक टॉयलेट असणार आहे, इथे बनवलं गेलं आहे. बट हे पब्लिक टॉयलेट म्हणजेच हे जे शॉपचे ओनर असणार आहेत हे त्यांच्यासाठी ॲक्सेसिबल असेल हे. आणि अशाच प्रकारचे अजून 2-3 इकडे याच प्रोजेक्टमध्ये बनवण्यात आले आहेत जे टॉयलेट्स, तेही आपण पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि पुढे जाऊन आपण हा जो मधली जी लेन दिसते आपल्याला फेज 1 आणि फेज 2च्या मध्ये, आपण त्याच्या आतमध्ये जाऊन बघू की कशाप्रकारे इकडे दुकानांचं काम झालं आहे आणि आतमध्ये कशा प्रकारचं काम चालू आहे. बट त्याआधी आपण जो फेज 2चा पार्ट आहे तो पूर्णपणे कवर करून घेऊया आणि बघूया की कशाप्रकारे काम चाललं आहे इथे. तर तुम्ही बघू शकता की इथे जे मधलं जे गेट होते ते पण पूर्ण कंप्लीट केले गेले आहे तिकडे. आणि इथे जर आपण बघाल तर इकडे एक गोष्ट तुम्हाला दिसली असेल की इथे आता एक पण बिल्डिंग ही बिना कलरची तुम्हाला दिसणार नाही. या आधीच्या बघितलं असेल की काही बिल्डिंगला कलर हा चालू होता, बट आता एकूण एक बिल्डिंगचे कलरचं काम हे पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आता बिल्डिंगच्या कामामध्ये आपल्याला कोणतीही कमी राहिलेली अशी दिसत नाही आहे. सर्व कामंही आपल्याला कंप्लीट झालेली दिसत आहेत. आणि याचबरोबर मित्रांनो, या सर्व बिल्डिंगमध्ये वॉटर टेस्टिंग ही कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच पाणी जे आहे हे पूर्णपणे वरती चढवून हे खालपर्यंत पुन्हा सोडून टेस्ट करून झालेलं आहे की कशाप्रकारे इथे पाण्याचा फ्लो होतो आहे. आणि हेही सक्सेसफुल कंप्लीट झालं आहे. आणि याचबरोबर तुम्ही बघू शकतात की आता फेज 2च्या गेटच्या समोर जे आहे ते सुशोभीकरणाचं काम चालू झालं आहे. जे झाडं वगैरे कंप्लीट लावून झाली आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की गेट वगैरे जे आहेत हे सगळ्याच जागी कंप्लीट झाले आहेत. आणि हा जर आपण फेज 2च्या आतमध्ये जाऊन जर बघाल तर इकडे तुम्हाला दिसेल की आतमध्येही कन्स्ट्रक्शन तर पूर्ण झालंच आहे, पण त्याबरोबर हे ब्लॉक्सही लावले गेले आहेत. म्हणजे जे अंडरग्राऊंड जे वर्क होतं तेही कंप्लीट झालेलं आपल्या इकडे दिसतं आहे. आणि जे इकडे आपण बघाल जे इकडे कॉन्क्रीटचा हा रोडही कंप्लीट झालेला आहे. म्हणजे इथे काही आपलं काम हे शिल्लक दिसत नाही आहे. तर मग आपण आता पुढे जाऊन बघूया. आणि ही जी तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे ही बिल्डिंग नंबर 1 आहे. आणि या बिल्डिंगच्या आसपास जर तुम्ही बघाल तर इथेही जी कंपाऊंड वॉल आहे ती पूर्ण झाली आहे. इकडे तुम्हाला जनरेटर वगैरे इन्स्टॉल केलेले दिसत आहेत. इकडेही तुम्हाला मीटर रूम वगैरे कंप्लीट झालेलं दिसत आहे. आणि याचबरोबर जर तुम्ही पुढे बघाल तर ह्यालाच एक गेट नंबर 1 आहे हा फेज 2चा. आणि त्याच्याबरोबर बॅक साईडला आपल्याला अजून एक गेट दिसतो आहे. म्हणजे इकडे या सेक्टरमध्ये म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये बरेचसे गेट आपल्याला आतापर्यंत दिसत आहेत. आणि हे यासाठीच आहेत कारण की इतका मोठा प्रोजेक्ट आहे. 43 बिल्डिंग्स आहेत. तर त्या 43 बिल्डिंगला जेव्हा आपण मेन पीक आवर्समध्ये जेव्हा माणसं बाहेर पडतील तेव्हा कोणालाही गर्दी होऊ नये त्याच्यामुळेच एवढे गेटची सुविधा ही ऑलरेडी केलेली आहे. म्हणजेच तुम्हाला समजू शकतं की सिडकोने हा पूर्ण विचार करून या गोष्टीचं कन्स्ट्रक्शन हे केलेले आहेत. आणि मुबलक प्रमाणात असे बरेचसे असे गेट हे ऑलरेडी दिलेले आहेत जेणेकरून पुढे येऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही गर्दीच्या टायमिंगच्या वेळेला. आणि तुम्ही बघू शकतात की इथेही कॉन्क्रीटचा रोड हा पूर्णपणे रेडी आहे गेटच्या बाजूलाच. आणि तुम्ही गेटच्या समोर बघू शकतात ही फेज 2ची बिल्डिंग नंबर 1 आहे. आणि त्याच्या आजूबाजूला आतापर्यंत असे एवढं बांधकाम हे पूर्ण झालं नव्हतं, पण आता तुम्ही बघाल तर इकडे पूर्णपणे ब्लॉक्स हे रेडी आहेत. तुम्ही जर दुकान बघाल तर दुकानांचे शटर लागलेले आहेत.
आणि दुकानांच्या समोर तुम्ही बघू शकता की हे लॅम्प हे जे आहेत लाईट्स हे लावलेले आहेत LED. आणि ह्याच्या बाजूलाच हे सिटिंग एरिया हे बरेचसे असे लाईनशीर बनवले गेले आहेत. आणि छोटी छोटी झाडं जी आहेत शोभेची तीही लावण्यात आलेली आहेत. आणि याचबरोबर तुम्ही हे बिल्डिंगच्या बरोबर एक्झॅक्ट जर खालचा जो हा पार्ट बघाल तर इकडे तुम्हाला ही लाल माती जी दिसते, इकडे हा अजून सेम अशाच प्रकारचा एक छोटासा गार्डन एरिया बनवला जाईल जिकडे अशी शोभेची झाडं लावण्यात येतील. आणि त्याच्यामुळेच ही माती ही आपल्याला प्रत्येक जागी ही पडलेली दिसते. आणि काही दिवसापूर्वी जर तुम्ही ह्या एरियामध्ये आला असता तर तुम्हाला हे ब्लॉकचा जो पार्ट आहे हा फारच क्लीन दिसला असता. बट आता नव्याने इकडे जे झाडांचं काम सुरू झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला या ब्लॉक्सवरती लाल माती दिसते. नाहीतर हा जो ब्लॉकचा पार्ट आहे हा फारच छान दिसत होता. आणि तुम्ही बघू शकतात की हा कशा प्रकारे इकडे डेव्हलप केलेला आहे. इथेही राईट साईडला जो हा पार्ट आहे ट्रायंगल शेपमध्ये तिथेही अशाच प्रकारची झाडं लावण्यात येतील, तिथेही अशाच प्रकारची माती टाकण्यात येईल. आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण हा पार्ट जो आहे याच्यामध्ये इकडे यांनी झाडांचा समावेश केलेला आहे. छोट्या छोट्या शोभेची झाडं लावलेली आहेत. आणि त्याच्या बरोबर सेंटरला बरेचसे असं त्यांनी जे सिटिंग अरेंजमेंट दिली आहे. आणि इथे जर म्हणजे ह्या पार्टमध्ये हे पूर्णपणे काम हे झालेलं आपल्याला दिसतंय. आणि हा जो तुम्ही इकडे बघत आहात हा सेम हा पब्लिक टॉयलेट असणार आहे. म्हणजेच हा शॉपचे जे ओनर असणार आहेत त्यांच्यासाठी जे टॉयलेट बनवलेले आहेत जसं आपण मगाशी बघितलं तसाच हा इकडे एक असणार आहे. इकडे तुम्ही बघू शकतात की इथे जो रोडपासून हा एंट्री करण्यासाठी असा छान प्रकारे एक स्लोप बनवला गेला आहे. आणि या पूर्ण रोडच्या आणि या प्रोजेक्टच्या मध्ये ही अशा प्रकारे सुंदर अशी झाडं असणार आहेत. आणि ही झाडं ही नुकतीच लावण्यास सुरुवात केलेली आहे. आणि लवकरच तुम्हाला जो समोर जो पार्ट दिसतो एम्प्टी इथेही लवकरच पूर्णपणे माती टाकून इथेही छोटं असं एक गार्डन टाईप म्हणजे जी शोभेची झाडं लावून एक सुंदर असं आपल्याला एक चित्र आपल्या डोळ्यासमोर इकडे दिसेल. आणि आपल्या स्क्रीनवरती जी आपल्याला बिल्डिंग दिसत आहे ती EA05 आहे. आणि त्यामुळेच ह्या EA05च्या समोर हा खूप असा मोठा ओपन स्पेस आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही अपोजिटला तुम्ही बघू शकतात की समोर हे एक पब्लिक पार्किंग आहे. आणि त्यालाही कलरचं काम हे सुरू झालेलं दिसतं आहे आपल्याला. म्हणजे लवकरच तिथेही पूर्णपणे कलरचं काम कंप्लीट झालेलं असेल. आणि तुम्ही बघू शकतात की इथे प्रत्येकच जागे इकडे आपल्याला सिटिंग एरिया हे बनवलेले दिसत आहेत. आणि त्याच्या बाजूला जे इथे माती टाकण्याचं काम सुरू आहे. आणि लवकरच इथे या पूर्णच्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये ही अशाच प्रकारची शोभेची जी छोटी छोटी झाडं आहेत ही लावलेली आपल्याला दिसतील. याचबरोबर तुम्हाला जे राईट साईडला जे गोण्यांचा ढीग दिसतोय तो यासाठीच दिसतोय कारण की इथे जो बाहेरचा जो कन्स्ट्रक्शनचं जे काम चालू होतं त्याचबरोबर जे टॅरेसवरचं जे दुकानांच्या टॅरेसवरचं जे काम चालू होतं ते बऱ्यापैकी कंप्लीट झाल्यामुळे त्यांनी जो वेस्ट पार्ट आहे तो सगळा एकत्र त्यांनी स्टोअर करून ठेवला आहे. आणि याच्यावरूनच हे आपल्याला हेही दिसून येतं की काम जे आहे हे ऑलमोस्ट हे पूर्ण झालं आहे. तुम्ही स्वतःही बघू शकता की इथे आता कन्स्ट्रक्शनचं कोणतंही काम आपल्याला पेंडिंग दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकता की दुकानांच्यामध्ये ही जे वायरिंगचं काम आहे ते सध्या सुरू आहे. दुकानांचे शटर वगैरे कंप्लीट झालेले आहेत. दुकानांचं कलरचं कामही सुरू झालं आहे. आणि त्यामुळे हे बाजूला जे फक्त बाहेर जे आपल्याला काम दिसतं आहे ते फक्त सुशोभीकरणाचं काम आपल्याला सुरू झालेलं दिसतं आहे. मेन जे स्ट्रक्चरल जे पार्ट आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालं आहे. सर्व बिल्डिंगचे कलरचं काम कंप्लीट झालं आहे. आणि जे इंटरनली जी जसं मी तुम्हाला सांगितलं जी पाण्याची सुविधा आहे ती प्रोव्हाइड करून झालेली आहे. आणि त्याचं टेस्टिंगही करून झाले आहे. इलेक्ट्रिसिटी तर ऑलरेडी आतमध्ये होतीच कारण की ती काम करताना त्यांना इलेक्ट्रिसिटीची गरज तर पडतच होती. पण त्याचबरोबर आता वॉटर सप्लाय ही पूर्णपणे कनेक्टेड आहे आणि त्याची टेस्टिंगही कंप्लीट झाली आहे. आणि याचबरोबर तुम्ही आता बघू शकतात की इथे सर्वच दुकानांच्या बाजूला हे आपल्याला अशा प्रकारचे सेटिंग अरेंजमेंट केलेली दिसते. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गेट ही कंप्लीट झालेला आहे. गेटच्या आजूबाजूचा जो पार्ट होता जो सिक्युरिटी रूम असतो तोही पूर्णपणे कलर काढून रेडी झालेला दिसतो आपल्याला. आणि मित्रांनो याचबरोबर तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकतात की या जो प्रोजेक्टच्या जो बाजूला आणि रस्त्याच्या मध्ये किती मोठा असा आपल्याला एरिया आपल्याला दिसतो आहे. आणि हा जो एरिया जो तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर कुठे बिल्डिंगमध्ये जर घर घेतलं तर आपल्याला एवढा पार्ट आपल्याला बघायला मिळत नाही की इतका ओपन स्पेस आपल्याला कुठेतरी प्रायव्हेटच्या बिल्डिंगमध्ये आपल्याला बघायला मिळेल जी आपल्याला एवढ्या स्वस्तामध्ये भेटेल. आणि मित्रांनो हा जो गेट आहे हा बिल्डिंग नंबर 15च्या बाजूचा गेट आहे. आणि त्याच्या बाजूला जो आपण बघत आहात की इथेही जो ब्लॉक्सचं जे काम आहे ते पूर्ण झालं आहे. इथे बाजूला लाईट्स लावण्यात आलेले आहेत. इथेही सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. इकडेही माती टाकून झाली आहे. लवकरच इकडे झाडं लावून पूर्ण झालेली दिसतील आपल्याला. आणि आपण आता जो बघता तो फेज 1 आणि फेज 2च्या परत आपण सेंटर पॉईंटला आलो आहोत. आणि आता आपण जो बघत आहात तो फेज 2 आहे. आणि या ब्लू कलरच्या ज्या बिल्डिंगच्या समोर दिसत आहेत या फेज 1च्या बिल्डिंग आहेत. आणि याचा जो मधला पार्ट आहे हा बऱ्याच टाईमपासून इकडे सगळ्यात लेट कन्स्ट्रक्शनला सुरू केलेला पार्ट आहे. पण आता जर तुम्ही बघाल तर इथेही पूर्ण काम झालेलं दिसत आहे आपल्याला.
ह्याचा आपण अपोजिट पार्टला मगाशी होतो, आपण तिथे बघितलं की तिथलं काम हे कंप्लीट झालं आहे. आता आपण हे स्टेशन जो बामणडोंगरी स्टेशनच्या एक्झॅक्ट अपोजिटला आपण आहोत आणि त्या पार्टवरून आपल्याला दिसतं आहे की ह्या जो समोरचा जो पार्ट आपल्या स्क्रीनवर दिसतो आहे तो फेज 2 आहे येलो बिल्डिंगवाली, आणि हा जो ब्ल्यू बिल्डिंग आहेत ह्या ज्या आहेत ह्या फेज 1च्या बिल्डिंग आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की ह्याच्यापासून जो स्टेशनचा एरिया आहे तो किती जवळ आहे. एक्झॅक्टली फक्त एक रोडचं अंतर आहे. हा रोड तुम्ही पार केला की स्टेशन आपल्याला लागतो आणि बरोबर या स्टेशनच्या अपोजिट ही लेन असणार आहे जो डिवाईड करेल फेज 1 आणि फेज 2ला. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया की कशाप्रकारे या इंटरनल कन्स्ट्रक्शन हे केले गेलं आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात की इथे ही दुकानांचं काम हे कंप्लीट झालं आहे आणि या 2 दुकानांच्या मध्ये जो एम्प्टी स्पेस जी तुम्हाला दिसते, जी सध्या इकडे जो कचरा आहे, इथे लवकर हा सर्व क्लीन करून इथे एक छोटंसं जे गार्डन जे आपण बाहेर जे बघतोय जसं बनवलं जातं आहे, सुशोभीकरणासाठी छोटी झाडं लावली जात आहेत, तशाच प्रकारची झाडं ही तुम्हाला इथेही लावण्यात दिसतील. आणि इथे जो मध्ये जो सेंटरमध्ये तुम्हाला जो ट्रायंगल शेपमध्ये दिसतो आहे, इथे एक सिटिंग अरेंजमेंट बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजेच दोन्ही साईडलाही बरोबर एक्झॅक्टली अपोजिटला आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये सिटिंग दिसेल आणि त्या सिटिंग आणि त्या दुकानांच्या मधल्या पार्टमध्ये जो आहे तिथे आपल्याला एक छोटासा जो शोभेची झाडं लावून एक गार्डन टाईप एरिया आपल्याला केलेला दिसेल. आणि या सर्व गोष्टीमुळे हा दिसायला तर हा एरिया खूप छान दिसणारच आहे, बट तुम्ही बघू शकतात की दोन्ही बाजूला ही एवढी सारी दुकानं आहेत आणि त्याच्यामुळे इथे हा मोठा असा मार्केट एरियाही झालेला असेल. त्याच्यामुळे इकडे ज्यांना घर ऑलरेडी लागलं आहे आणि ज्यांना येत्या लॉटरीमध्ये घरं लागतील त्यांच्यासाठी खूप मोठा ॲडव्हान्टेज असणार आहे की या बिल्डिंगच्या म्हणजे ज्या प्रोजेक्टच्या खालतीच 243 दुकानं आहेत आणि त्याच्यामुळे मोठं असं मार्केट हे स्टेशनच्या समोरचं जे मार्केट आहे ते हे पूर्ण प्रोजेक्टच्या खालीच असणार आहे. सो हा एक मोठा ॲडव्हान्टेज या प्रोजेक्टला असणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही हेही बघू शकता आता की इथे पूर्णपणे जो हा पार्ट आहे जो हा सगळ्यात लेट सुरू केला होता कन्स्ट्रक्शनसाठी, तोही आपल्याला पूर्ण आता क्लिअर दिसतो इकडे कंप्लीट झालेला. आणि मित्रांनो ह्याचा जो पुढचा पार्ट आहे आपण त्या एंडने आपण बघितलं होतं मगाशी की तिथलंही कन्स्ट्रक्शनचं पार्ट हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि जर तुम्ही बघाल की ही जी लेन आहे ही मधली ही स्टेशनला जो बामणडोंगरी स्टेशन समोर आहे त्याला आणि जे मागच्या साईडला जो जिओ वर्ल्डचा जो बाजूने जो रस्ता जातो आहे तो, या दोघांमध्ये किती मोठा शॉर्टकट क्रिएट करते. आणि या शॉर्टकटमुळे बरेच लोक हा रस्ता चूज करतील ट्रॅव्हल करण्यासाठी आणि त्यामुळे जिथे जास्त लोक असतील तर ते इकडे जी दुकानं असणार आहेत तेही चालण्याचे चान्सेस तेवढे जास्त असणार आहेत. आणि तुम्ही मित्रांनो आता बघू शकतात की हा जो फेज 1चा पार्ट आपण बघतो आता, फेज 1च्या इथे आपण आधीही बघितलं होतं जुन्या व्हिडिओजमध्ये की इथे जे ब्लॉक्सचं काम कंप्लीट झालं होतं, बट आता तुम्हाला एक्स्ट्रा दिसेल की इथेही जे लाईट आहेत, जे लाईटचे लॅम्प आपल्याला हे पूर्णपणे पोल जे आहेत लाईटचे ते लावलेले दिसतात आपल्याला. आणि इथेही जे आता फायनल टच देण्याचं काम चालू आहे. म्हणजेच आपल्याला एवढं कळून येतं इथे की मेन जे कन्स्ट्रक्शनचं काम हे आपल्याला कंप्लीट झालेलं दिसतं आहे आणि जे फायनल टच म्हणजे जे सुशोभीकरणाचं काम चालू आहे ते आपल्याला सगळ्याच जागी आपल्याला दिसतं आहे. आणि मित्रांनो इकडे आपल्याला जी दुकानं दिसत आहेत ही दुकानं बऱ्यापैकी शिल्लक राहिलेली आहेत गेल्या लॉटरीमध्ये. त्याच्यामुळे आता सिडकोकडून ही जी शिल्लक जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये 101 दुकानांची ही नवीन लॉटरीही काढण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जर तुम्ही इच्छुक असाल या दुकानांच्या लॉटरीमध्ये भाग घेण्यासाठी तर तुम्ही लवकरच सिडकोच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही भाग घेऊ शकतात. त्या संबंधित पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करू. आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो त्याचबरोबर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तेच आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीबरोबर. धन्यवाद.